हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे सफर में है जिंदगी। आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत अक्कलकोटमध्ये। अक्कलकोट येथील हे बालोद्यान तुम्ही बघितले आहे का? बघितले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, नसेल बघितले तर आपण आता बघणार आहोत। अतिशय सुंदर, अतिशय मनमोहक असे हे बालोद्यान आहे। इथे लहान मुलांना खेळण्यासाठी, मोठ्यांना बसण्यासाठी सगळी व्यवस्था आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मी सांगत असलेली माहिती तुम्हाला कशी वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि सर्वात आधी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ पटकन लिहा, जेणेकरून स्वामींची कृपा आपल्या सर्वांवरच कायम राहील। फ्रेंड्स, तुम्ही जर 1-2 दिवसाच्या मुक्कामासाठी अक्कलकोटला येत असाल किंवा राहत असाल तर आपल्या स्वामींचे जे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर आहे त्याच्या अगदी समोरच जे स्वामी समर्थ अन्नछत्र ट्रस्ट आहे त्या ठिकाणीच हे बालोद्यान आहे। जर तुम्ही कधी गेला असाल तर तुम्ही हे नक्की बघितले असेल। याच ठिकाणी भक्तनिवासही आहेत, जिमची व्यवस्थासुद्धा आहे आणि हे लहान मुलांसाठी बालोद्यानही आहे। हे बालोद्यान संध्याकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत चालू असतं। या ठिकाणी विविध फुलांची झाडे आहेत। मनाला अतिशय प्रसन्न असं वातावरण इथे आहे, तुम्ही नक्की भेट द्या। विविध प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या मूर्ती इथे बनवलेल्या आहेत, जेणेकरून मुलांना त्यांच्याबद्दल माहिती होऊ शकते। अनेक खेळणी इथे मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध आहेत। तुम्ही अगदी निवांतपणे इथे वेळसुद्धा घालवू शकता। यासाठी तुम्हाला फक्त 5 रुपये फीज देऊन एक तिकीट काढावं लागणार आहे। तिकीट सेंटर अगदी समोरच आहे। प्रत्येकी 5 रुपये तिकीटचे इथे चार्ज केले जातात। तुम्ही बघू शकता गरुड, जिराफ, उंट, अगदी खूप सारे प्राणी इथे आहेत। फ्रेंड्स, यापूर्वीसुद्धा मी अक्कलकोटमधील काही व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करून बघू शकता। फ्रेंड्स, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।